हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही कधी चिलापी माशाचं कालवण बनवलं आहे का? नसेल बनवलं तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. यामध्ये एक वस्तू टाकली तर एवढं टेस्टी आणि रुचकर लागतं, तर एक सोडून तुम्ही 2 भाकरी किंवा 2 चपात्या खाल बघा. त्यासाठी मार्केटमधून इथे चिलापी मासे आणलेले आहेत. हे वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 किलो हे फिश आहेत. तर हे 4 ते 5 पाण्याने धुवायचे. आता इथे मी पाण्याखाली धुवून घेत आहे बघा. तर घेतानाच त्यांनी साफ करून दिलेले आहे, त्यामुळे एवढं काय अशी साफ करायची गरज पडली नाही. आणि आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पाणी वगैरे पूर्ण निथळून काढायचं आहे त्यांचं आणि स्वच्छ पाण्याखाली धुवायचे आहेत. आता तुम्ही बघता इथे मी सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा. आता काही मी फ्राय करणार आहे आणि काही याचं मी कालवण बनवणार आहे. आता बरेच जण काय करतात, फिश फ्राय करतात पण त्याचं जे डोकं वगैरे असतं, डोक्याचा भाग ते टाकून देतात. तर आज मी तुम्हाला टाकून न देता त्याचं कालवण कसं बनवायचं हे दाखवत आहे. आता इथे बघा, जे फ्राय करायचे होते त्याला मी सगळं मीठ मिरची वगैरे लावून घेतलं, ते साईडला ठेवलं एक 10 मिनिटासाठी. आता आपण ज्याचं कालवण बनवणार आहोत तर ते मी डोक्याचा भाग इथे हे 2 पीस घेतलेत आणि 2 पीस एक्स्ट्रा घेतलेले आहेत. असं मी 4 पीस घेतलेले आहेत इथे. आता यामध्ये बघा, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट 1 चमचा टाकलेली आहे, धना पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे, हळद पावडर अर्धा चमचा आणि मिरची पूड ही अर्धा चमचा टाकलेली आहे. आता इथे मी 4 पीस घेतलेले आहे. तर याला व्यवस्थित हे चोळून असं लावून घ्यायचं आहे बघा. आतमध्ये धना पावडर, थोडासा गरम मसाला टाकायचा, थोडं लाल तिखट आणि हळद पावडर. आता हे मसाले टाकल्यानंतर हे व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचे आहेत आणि एक 5 ते 10 मिनटं साईडला ठेवायचे. म्हणजे चव खूप छान लागते आणि कालवण एवढं टेस्टी बनतं, तर एक सोडून 2 भाकरी चुरून खाल बघा. एवढं टेस्टी लागतं माशाचं कालवण. तर बनवत नसाल तर तुम्ही बघा बनवायला लागाल, एवढं टेस्टी लागतं. आता त्यासाठी बघा इथे मी वाटण काढायला घेतलेलं आहे. तर 4 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि 1 टॉमॅटो घेतलेला आहे. त्याची साल काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. उभा कट करून घ्यायचा आहे वाटण्यासाठी आणि टॉमॅटोसुद्धा कट करून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, बऱ्याच वेळेला काय होतं, आपण फिश फ्राय करतो आणि जो डोक्याचा भाग असतो ते टाकून देतात बरेच जण. आणि ज्या वेळेला आपण फिश फ्राय करतो त्यावेळेला आपल्याला रस्सा भाजी काय करावी हा प्रश्न पडतो. मग ते जे डोक्याचा भाग आहे त्याचे असे जर फिश करी किंवा कालवण असं बनवलं तर खूप टेस्टी लागतं बघा. आणि ती बनवण्याची पण एक पद्धत आहे. तर त्यामध्ये बघा, ही एक वस्तू टाकली तर एवढं टेस्टी आणि रुचकर लागतं, म्हणजे जेवणाची चव दुप्पट वाढते बघा. आता इथे कांदा कट करून घेतला, टॉमॅटोसुद्धा कट करून घेते. आता मासे म्हणजे फिश याचे तुम्हाला फायदे माहीतच आहे की आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी ते किती फायद्याचे आहेत. त्यामध्ये बघा, फॅटी ॲसिड, ओमेगा 3 हे भरपूर प्रमाणात आहेत. तसेच फिश खाल्ल्याने बघा स्मरणशक्ती वाढते, त्याचबरोबर आपली स्किन आणि केस हे यांचीसुद्धा ग्रोथ होते. स्किन पण टवटवीत तजेलदार होते, केसांची ग्रोथ होते, हेअरफॉल जागेवर थांबतो आणि काळेभोर केस होतात. आठवड्यातून तुम्ही 1 ते 2 वेळा फिश खाल्लेच पाहिजे. कुठलेही खा पण खायचे आहेत, एवढे ते शरीरासाठी फायद्याचे आहेत. तर आता इथे बघा, मी थोड्या प्रमाणात खोबरं काढून घेते, टॉमॅटो कट करून घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि आलं आणि लसूण घ्यायचं आहे. इथे मी वाटण पूर्णपणे काढून घेते. तर अशा पद्धतीने वाटण काढायचे बघा. थोडं खोबरं, आलं लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो. आता त्याच्यामध्ये ही एक वस्तू म्हणजे कोणती, तर आता आपल्याला इथे 1 कोकम घ्यायचा आहे. 1 किंवा 2 तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. जास्त नाही घालायचं, 1 किंवा 2 घालायचे आहेत. 2च्या वरती जास्त घालायचे नाही, कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे. त्यामुळे कोकम शक्यतो 1च घ्यायचा आहे. तर कोकमाने कालवणाची चव दुप्पट वाढते बघा. एकदा नक्की या पद्धतीने करून बघा. आता हे बघा, भाजायचं वाटण नाही आहे, हे डायरेक्ट आपल्याला मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता याची फाईन पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे. तर कांदा, टोमॅटो, कोकम, आलं लसूण आणि कोथिंबीर, तर हे सगळं मी मिक्सर जारमध्ये घातलं आहे. थोडंसं बेताने पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आहे. 1 ते 2 चमचे किंवा थोडंसं पाणी घालायचं, अर्धा पेला, आणि मिक्सर जारमध्ये ते ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर न भाजताच असं कच्चं वाटण वाटून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघताय बघा, इथे वाटण मी वाटून घेतलेलं आहे. तर अशा रीतीने वाटायचं आहे. त्यानंतर आता आपण एक कढई तापायला ठेवायची. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कढई तापल्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला अजून तरीबाज हवे असेल तर तुम्ही वाढवू शकता. तर इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि तर कडकडीत चांगलं गरम करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. त्यामध्ये बघा, लाल तिखट टाकायचं आहे, 1 ते 1.5 चमचा टाकायचं आहे,
अर्धा चमचा गोडा मसाला टाकायचा आहे, गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा, हळद पावडर अर्धा चमचा टाकायची आहे आणि धना पावडर अर्धा चमचा टाकायचे आहे। हे सगळे मसाले टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये बघा आपण जे वाटण वाटलेलं आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर असं मसाले टाकल्यानंतर वाटण परतून घेतलं तर कालवण खूप छान चवीला होतं आणि तरी पण खूप येते। तर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे, नाही तर मग मसाले जळू शकतात तेलामध्ये। तर आता हे वाटण मी सगळं बघा मिक्सर जारमध्ये काढून घेतले आणि ते व्यवस्थित आपल्याला तिथे मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे, कारण आपण ते कच्चं वाटण वाटलेलं होतं, कांदा टोमॅटो भाजलेलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। जेव्हा तुम्ही तेलामध्ये व्यवस्थित मसाला वाटण जेव्हा तुम्ही परतून घेता तेल सुटेपर्यंत, तेव्हा भाजीची चव दुप्पट वाढते। कुठलीही रस्साभाजी करताना जेव्हा तुम्ही वाटण किंवा मसाले टाकता तेव्हा ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि कच्चं वाटण जेव्हा वाटताना तेव्हा तर ते परतूनच घ्यायचं आहे, म्हणजे भाजीची चव अप्रतिम होते। आता बघा तुम्ही बघताय कलर चेंज झालेला आहे, अगदी तेल सुटेपर्यंत मी मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे तेलामध्ये। फार वेळ लागत नाही, फक्त तुम्ही व्यवस्थित फोडणीला दिलं तर लगेच मासे अगदी 5-6 मिनिटामध्ये शिजले जातात। शिजायला फार वेळ लागत नाही, फक्त वाटण व्यवस्थित करून घ्यायचं आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं। तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे छान छान रेसिपी पाहायला मिळतील। आता जे बघा आपण मसाले मीठ मिरची वगैरे लावलं होतं, तर हे माशाचे पीस त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला आलटून पलटून त्याला मसाला लागेल असं हे आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। आणि नंतर त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आता इथे मी शिजायला ठेवलेला आहे। तर बघा थोडंसं पाणी टाकायचं, जास्तीचं पाणी टाकायचं नाही आहे। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तेवढं तुम्ही पाणी ॲड करायचं आहे। तर थोडंसं मी ग्रेव्हीच करणार आहे, कारण फिश फ्राय केल्यानंतर हे जे माशाचं कालवण आहे हे फार लागत नाही आपल्याला। तर आता त्याच ताटामध्ये बघा मसाल्याचं ताट होतं, तर त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं बेतानेच पाणी टाकत आहे। लगभग मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं असेल आणि अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची, लो फ्लेमवर व्यवस्थित ते शिजू द्यायचं आहे, म्हणजे तरी छान येते। एक उकळी आणायची आहे फक्त, फार वेळ लागत नाही, अगदी लगेच शिजलं जातं ते। तर मी अजून थोडंसं पाणी ॲड करते, म्हणजे ते व्यवस्थित शिजलं की ते शिजून कमी होईल आणि क्वांटिटी व्यवस्थित होते। तर आता इथे मी चौघांसाठी बनवत आहे, त्यामुळे एवढ्या क्वांटिटीमध्ये मी बनवलेलं आहे फिशचं कालवण। आता यामध्ये बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे, तर इथे मी खडा मिठाचा वापर करत आहे। खडा मीठ टाकल्याने भाजीला चव खूप छान येते आणि मला अंदाजसुद्धा येतो, रस्सा भाजीला खडा मीठच वापरते मी। तर इथे मीठ टाकले चवीनुसार। आता गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि उकळी आल्यानंतर मासे पटकन शिजले जातात, तर फार वेळ लागत नाही। तर आता तुम्ही बघताय बघा व्यवस्थित आता मासे शिजत आलेले आहे, उकळी आलेली आहे आणि भाजीची क्वांटिटीसुद्धा कमी झालेली आहे बघा। तर छान अशी तरी आलेली आहे। आता इथे शिजलेलं आहे मासा बघा, थोडंसं असं दाबून बघायचं साईडला, तर मासे शिजलेले आहेत। आता हे माशाचं कालवण आपलं तयार झालेलं आहे। नक्की ट्राय करून बघा, कसं झालं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर असं मस्त गरमागरम माशाचं कालवण आणि त्याचबरोबर चिलापी असा फ्राय आणि चपाती, तुम्ही हवं तर भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, एवढं छान टेस्टी लागते। नक्की ट्राय करून बघा। तर आता हे मी फिशसुद्धा फ्राय केलेले आहेत। तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते। थँक्यू।